1 सप्टेंबर रोजी अहमदनगर येथे नितेश राणेने जे द्वेषयुक्त भाषण मुस्लिम समाजाबद्दल केलं त्याचा सर्वप्रथम आम्ही जळगाव शहर जिल्ह्याच्या वतीने त्याचा तीव्र निषेध करतो, जाहीर धिक्कार करतो। तसेच आम्ही त्याच्या विरोधात नियमानुसार फौजदारी कायद्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल होणे याच्यासाठी आम्ही नियमानुसार पोलीस अधीक्षक SDPO आणि पोलीस स्टेशनला 3 सप्टेंबरला तक्रार देऊनसुद्धा गुन्हा दाखल झाला नाही। म्हणून आम्ही सुप्रीम कोर्टाची याचिका क्रमांक 940/2022 त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे म्हटलेले आहे की जर हेट स्पीच हेट क्राईम जर घडत असेल तर पोलिसांनी सोमोटो कारवाई करावी। जर सोमोटो कारवाई करीत नसेल तर त्या अधिकाऱ्यांच्या विरोधात कंटेम्प्ट ऑफ कोर्टनुसार कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी। म्हणून आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी जळगाव यांना तेच निवेदन देत आहे की या ठिकाणी हेट स्पीच झालेली आहे, हेट क्राईम झालेला आहे, तरी जळगाव पोलीस गुन्हा दाखल करत नाही आहे। त्यामुळे आम्ही आजच्या निदर्शनाद्वारे जळगाव जिल्हा पोलीस दलाचं या ठिकाणी लक्ष आकृष्ट करतो आहे की जर तुम्ही या 3 दिवसात किंवा 7 दिवसाच्या आत गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही नियमानुसार लोकशाहीच्या हक्कानुसार आम्ही कार्य करू। कारण की सुप्रीम कोर्टाने आपल्या आदेशात स्पष्टपणे म्हटलेले आहे की जो कोणी द्वेषयुक्त भाषण करणारा व्यक्ती कोणताही धर्माचा असो त्याच्याविरुद्ध कारवाई करणे आवश्यक आहे, जेणेकरून भारताचे धर्मनिरपेक्ष चारित्र्य जपले जाईल। तर असे आमचे सुप्रीम कोर्ट म्हणतं तर जळगाव पोलीस त्या 1.5 फुट्याला का संरक्षण देते हा आमचा सवाल आहे। त्याच्यामुळे आज आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत आम्ही पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक आणि जिल्हा दंडाधिकाऱ्यांना हे निवेदन देत आहोत। धन्यवाद।